इरेक्शन नीट येतं पण लवकर डिस्चार्ज होतो आहे का, किंवा जास्त वेळ परफॉर्म करायचं आहे, जास्त वेळ करायचं आहे परफॉर्म, पण हार्डनेस टिकत नाही आहे. दोन्ही प्रॉब्लेम आहे. एक तर लवकर पडतं नाही तर हार्डनेस टिकत नाही. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कॉम्बो, की ज्या कॉम्बोमध्ये दोन्ही पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. एक सायंटिफिक सत्य, सेफ आणि प्रॅक्टिकल. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नक्की किती घ्यायचं, किती सेवन करायचं ते कळेल. तर नमस्कार, मी डॉक्टर दीपक केळकर. गेल्या 44 वर्षांपासून अकोल्याला मनोविकार, सेक्स रोग संमोहन तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. आणि आजचा विषय जो आहे तो खूप कॉमन आहे. 100पैकी 60-70 लोकांना, जे माझ्याकडे येतात त्यांच्यापैकी 60-70 लोकांना प्रॉब्लेम आहे की लवकर पडतं किंवा ताठरता कमी येते. जेवढं पाहिजे तेवढं हार्ड राहत नाही. दोघंही नाराज, नवराही नाराज, बायकोही नाराज. तर आज आपण समजून घेणार आहोत याचं कारण काय आहे आणि याकरता उपचार काय. याच्या त्याच्या गोळ्या आहेत त्या कसं काम करतात, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, किती डोस घ्यायला पाहिजे, कॉम्बिनेशनमध्ये कसं उपयोगी आहे, हे सर्व आपण पाहणारा म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये टाडालाफिल हा एक PDE5 इन्हिबिटर सॉल्ट दिला जातो. टाडालाफिल याचं मुख्य काम आहे की पेनिसमधील ब्लड व्हेसल्स रिलॅक्स करणे, स्मूथ मसल रिलॅक्स करणे. त्यामुळे आतली पोकळी वाढते, ब्लड आतमध्ये खूप फ्लो होतं. जास्त ब्लड गेलं की इरेक्शन स्ट्रॉंग आणि स्टेबल राहतं. हे काही लिबिडो वाढवत नाही, म्हणजे सेक्शुअल डिझायर वाढवत नाही. अराउझल पाहिजे, सेक्शुअल डिझायर पाहिजे, तेव्हाच हे टाडालाफिल काम करतं. आणि याचा इफेक्ट 24 ते 36 तास टिकून असतो. याचा डेली डोस घेता येतो किंवा ऑन डिमांड जेव्हा पाहिजे तेव्हाही घेता येतो. पण लक्षात ठेवा, हा उपचार इरेक्टाईल डिस्फंक्शनचा आहे, ताठरता येत नाही तेव्हाच आहे. परफॉर्मन्स प्रेशर आहे किंवा अँझायटी आहे त्याकरता उपचार नाही आहे. पण तरी पण हे जर दिलं तर आता माझी ताठरता टिकून राहील असं मनाला वाटतं आणि परफॉर्मन्स अँझायटी ठीक होऊन जाते. याच्या कॉम्बिनेशनमध्ये बऱ्याच वेळा डेपॉक्सिटिन दिलं जातं. डेपॉक्सिटिन हे एक शॉर्ट ॲक्टिंग SSRI हा सॉल्ट आहे, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिएप्टेक इन्हिबिटर. हे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी वापरलं जातं, म्हणजे शीघ्रपतनाकरता. ब्रेनमध्ये इजॅक्युलेशन रिफ्लेक्स जो आहे त्याला शांत करायचं, त्याला स्लो करायचं काम हे डेपॉक्सिटिन करतं. याला म्हणतात इंट्राव्हजायनल इजॅक्युलेटरी लेटन्सी टाईम. हा वाढवतो, म्हणजे जास्त वेळ टिकून राहतं, पतन होत नाही. परफॉर्मन्स अँझायटी काही प्रमाणात कमी करतो. महत्त्वाचं म्हणजे ही गोळी डिप्रेशनही कमी करते. त्यामुळे टेन्शन आहे, अँझायटी आहे, डिप्रेशन आहे ते पण चांगलं होतं. म्हणजे सेक्शुअल ॲक्टच्या वेळेस मनुष्य रिलॅक्स राहू शकतो मेंटली. आणि डेपॉक्सिटिन जे आहे सेक्शुअल ॲक्टच्या आधी 1 ते 3 तास घेणं आवश्यक आहे. आम्ही काय करतो की टाडालाफिल आणि डेपॉक्सिटिनचं कॉम्बो देतो, कारण का बहुतेक वेळा लोकांना हे दोन्ही प्रॉब्लेम लोकांना असतात. आणि हे कॉम्बो तेव्हाच काम करतं जेव्हा दोन्ही समस्या आहेत. म्हणजे एक तर इरेक्शन कमकुवत आहे, ताठरता नाही आहे, किंवा आली तर टिकत नाही आहे, शीघ्रपतन होतं आहे, लवकर डिस्चार्ज होतो 1 मिनिटाच्या आत. काही वेळेला बऱ्याच वेळा असं होतं की बाबा शीघ्रपतन होतं याचं मूळ कारण अँझायटी असतं. पण जेव्हा इरेक्शन स्टेबल होतो तेव्हा कंट्रोल आपोआप इम्प्रूव्ह होतो. कारण त्यावेळेला कॉन्फिडन्स यायला लागतो की इरेक्शन स्टेबल आहे. म्हणून दोन्ही देणं आवश्यक आहे. आणि त्यामुळेच ही कॉम्बो थेरपी दोन्ही याच्यामध्ये इफेक्टिव्ह असते. पण ही कॉम्बो थेरपी दोन्हीमध्ये इफेक्टिव्ह किंवा प्रत्येकामध्ये इफेक्टिव्ह असेल असं नाही आहे. मग त्या डोस काय याचा किंवा साईड इफेक्ट्स काय आहेत दोन्ही याचे, याच्यामध्ये काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत ते आता आपण पाहणार आहोत. तो कॉमन साईड इफेक्ट आहे डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणं, चेहऱ्यावरती लाल चट्टे येणं किंवा लालसर होणं, छातीत धडधड होणं. मग याची विशेष काळजी केव्हा घ्यावी? याची विशेष काळजी तेव्हा घ्यावी जेव्हा हार्ट डिसीज असेल, तेव्हा हार्टचा प्रॉब्लेम असेल तेव्हा. जेव्हा ब्लड प्रेशर करता नायट्रेटचं औषध चालू आहे तेव्हा, नायट्रेट मेडिसिन जर तुम्ही घेत असाल तर. अल्कोहोल जर घेत असाल त्या गोळ्या घ्यायला नकोत, अल्कोहोल बंद. आणि डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेणं आवश्यक आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याव्यतिरिक्त घ्यायला नको. कारण डॉक्टरांना माहिती की तुमचा आजार नेमका काय. सेल्फ मेडिकेशन करणं धोका आहे. ओव्हर द काउंटर सेल या गोळ्यांचा बराच आहे.
परंतु ओव्हर द काउंटर जाऊन घेऊ नका, डॉक्टरांना विचारा, मेडिकल ॲडवाईस घ्या. इंटरनेटवर जाऊन पाहणं म्हणजे मेडिकल ॲडवाईस नाही आहे. बऱ्याच वेळा फक्त एक गोळी पुरेशी नसते, त्याच्याबरोबर बरंच काही आणखीन करावं लागतं. काय करावं लागतं? उदाहरणार्थ अँझायटी असेल, पॉर्न ॲडिक्शन आहे, नात्यांमधील संबंधामध्ये ताण आलेला आहे, चुकीच्या समजुती आहेत, तर या सगळ्यांचा उपचार करणं आवश्यक असतं आणि काउन्सिलिंग आवश्यक आहे. म्हणजे मेडिसिनच्या बरोबर काउन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन करणं आवश्यक आहे. सेक्शुअल हेल्थ म्हणजे फक्त इरेक्शन नाही आहे. इरेक्शन म्हणजे मन, शरीर आणि नातेसंबंध यांचा तो एकत्रित विषय आहे. त्यामुळे नुसतंच टाळालाफिल आणि डेपॉक्सिडिन घेतलंही नाही होत नाही. तर आपल्याला हे पाहावं लागते की आपली लाईफस्टाईल बरोबर आहे का. 40 मिनटं आपण कमीत कमी रोज व्यायाम करतो का, तर 40 मिनटं रोजचा व्यायाम करणं, बॅलन्स डाएट आहे, ग्रीन व्हेजिटेबल्स आहे, ड्राय फ्रूट्स खाणं आहे, रेग्युलर एक्झरसाइज, 7 ते 8 तास झोप, दारू कमीत कमी किंवा बंद, तंबाखू, सिगरेट, पानबिडी बंद, गोड बंद, डेअरी प्रॉडक्ट्स बंद, म्हणजे बऱ्याच गोष्टी बंद, तर तब्येत चांगली राहते. वजन कमी करावं लागेल. ओबेसिटी हा मोठा प्रॉब्लेम असतो. हाय कोलेस्ट्रॉल जर असेल ताबडतोब कंट्रोलमध्ये आणणं आवश्यक आहे. बी पी असेल तर बी पी कंट्रोल, डायबिटीज असेल तर डायबिटीज कंट्रोल, थायरॉईड हॉर्मोन चेक करणे. तर एकंदर मेडिकल प्रॉब्लेम काय आहेत आणि त्याचबरोबर लाईफस्टाईल करेक्शन हे आवश्यक आहे. हे सगळं जर केलं तर डेफिनेटली 100% याच्यावरती फायदा होतो. कुठल्याही जाहिरातीला बळी पडू नका. लहानपणी केलेल्या चुकांमुळे मला असं होत आहे असं बिलकुल काही समजू नका. लहानपणी काही कोणी चुका करत नाही. जे केलेलं असतं ते बरोबर असतं. हस्तमैथून करणं काही वाईट नाही आहे. त्यामुळे हस्तमैथुनामुळे झालं असा एक प्रकार नाही आहे. हा एक प्रकारचा आजार आहे आणि आजार ठीक होऊ शकतो. तर टाळालाफिल जर घेतलं तर त्याने इरेक्शन सुधारतं. 24 ते 36 तास फायदा आहे. म्हणजे विकेंड टॅबलेट पण म्हणून कामाला येते. पुन्हा पुन्हा सेक्स सेकंड राऊंड, थर्ड राऊंड करता येतं. आणि जर इजॅक्युलेशन झालंच नाही तर नॅचरली सेकंड टाईम लवकर इरेक्शन येऊ शकतं. त्यामुळे लोक काय करतात की इजॅक्युलेशन करत नाही. इजॅक्युलेशन करायच्या वेळेला बाहेर काढून घ्यायचं, दाबायचं आणि ढिलं करायचं, म्हणजे इजॅक्युलेशन नाही होऊ द्यायचं. आणि अशा वेळेस मग वीकेंड एन्जॉय करता येतो. पण सेल्फ मेडिकेशन करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. अधिक माहिती करता तुम्ही आमच्या एज्युकेटर्सशी, काउन्सिलरशी केव्हाही संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडला तर जरूर लोकांना शेअर करा. मी आधीच म्हटल्याप्रमाणे 100पैकी माझ्याकडे येणार 100पैकी म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम्स आहे पैकी 60-70% लोकांना फक्त लवकर पडत आहे आणि ताठरता टिकत नाही किंवा आहे ती एकदम कमी असते. हा प्रॉब्लेम आहे. त्यांचं जीवन उद्ध्वस्त व्हायच्या मार्गाला लागलेलं आहे. तुम्ही एकाला जर शेअर केलं तर नक्कीच एकाचं आयुष्य त्याच्यापासून वाचू शकेल. थँक्यू व्हेरी मच. सेक्स समस्याओं के बारे में मेरे काफ़ी सारे वीडियोस हैं. उसका हमने एक ऑनलाइन वीडियो रिकॉर्डिंग करके वर्कशॉप, एक कोर्स बनाया हुआ है. वो कोर्स जो है ऑनलाइन कोर्स, उसमें करीब करीब 60 वीडियोस हैं और उसमें हिप्नोटिज्म की भी है कि हिप्नोटिज्म के माध्यम से नपुंसकत्व, शीघ्र पतन कैसे ठीक करना और काफ़ी सारी सेक्स समस्याओं के बारे में जानकारी दी हुई है. वो समस्याओं की जानकारी से आपकी सभी सेक्स समस्याओं का समाधान हो सकता है. तो ये आप ऑनलाइन रिकॉर्डिंग कोर्स जो है, तो ये ऑनलाइन रिकॉर्डेड कोर्स आप हमारे ऐप से ले सकते हैं. उसका डिस्क्रिप्शन नीचे दिया हुआ है, लिंक दी हुई है ऐप की. और वैसे ही आप टेलीग्राम ग्रुप से आप यदि जुड़ जाते हैं, हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ जाते हैं या वेबसाइट से, तो आपको ये ऑनलाइन कोर्स के बारे में जानकारी हो जाएगी. ये ऑनलाइन कोर्स करके आपके सभी समस्याओं का समाधान हो जाएगा. आप नीचे जो नंबर दिए उसके ऊपर भी कॉल करके वो ऑनलाइन कोर्स खरीद सकते हैं. इंस्टा मोजो की भी लिंक दी हुई है, उसमें आप डायरेक्ट पेमेंट कर सकते हैं. थैंक यू वेरी मच.